शेअर मार्केटमध्ये चांगला रिटर्न कमवायचा असेल तर आपल्याकडे दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे पैसा आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगली संधी. आता मार्च महिना संपत आलाय, आर्थिक वर्ष संपायला अगदी काही दिवस शिल्लक आहेत. बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या CTCमध्ये बोनस कंपोनंट असतो. हे पैसे कर्मचाऱ्यांना सहसा मार्च महिन्याच्या पगारात मिळतात. हे पैसे आपल्यासाठी सरप्लस असतात, त्यामुळे आपण ही रक्कम गुंतवणूक करण्यासाठी वापरू शकतो. अशा वेळेला जो ॲसेट स्वस्त असेल त्या ॲसेटमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो. बऱ्याच लोकांना बोनसच्या स्वरूपात पैसा तर मिळणार आहेच, आता प्रश्न राहिला चांगल्या संधीचा. सेबीच्या चेअरमन माधवी पुरी यांनी खास आपल्यासाठी सुवर्ण संधी निर्माण केली आहे. स्मॉल कॅप आणि SME शेअर्समध्ये व्हॅल्युएशन खूप महाग झालं होतं, म्हणून त्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर अनेक म्युच्युअल फंड्सनी स्मॉल कॅप फंडमध्ये एक रकमी गुंतवणूक न घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अनेक चांगल्या स्मॉल कॅप शेअर्समध्ये आता 20 ते 40% पडझड झाली आहे. पण यामुळे आपल्यासाठी गुंतवणुकीची चांगली संधी देखील निर्माण झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटली आणि टेक्निकली मजबूत असणाऱ्या 10 शेअर्सचे नावं जाणून घेणार आहोत. चला तर मग या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. शेअर्सचे नावं घेण्याआधी मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एक गोष्ट म्हणजे की हे जे सगळे स्टॉक्स आहेत हे आपण पूर्वी कव्हर केलेले आहेत, पण याच्यामध्ये पूर्वी ज्या वेळेला आपण कव्हर केले त्यावेळेची प्राइस, त्यावेळेचा सेटअप आणि आत्ताचा सेटअप याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हे नावं तर आपल्याला माहिती आहेत, पण एक अकॅडमिक पर्पजसाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून टेक्निकल पॅटर्न्स कसे बनतात आणि त्याचं त्यावेळेला काय अर्थ होता, आत्ता काय अर्थ आहे, त्यावेळेला रिस्क रिवॉर्ड काय होता, आत्ता रिस्क रिवॉर्ड कसा फायद्याचा आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला कम्पेअर करता येतील. त्यामुळे नावं माहिती आहेत म्हणून तो स्टॉक स्किप करू नका, त्याच्या मागची पूर्ण स्टोरी समजून घ्या. हा एक पॉईंट आहे. दुसरा पॉईंट, जे काही स्टॉक्स आहेत तर कुठलंही एक रिस्क मॅनेजमेंट म्हणून आपल्याला, एस्पेशली ज्या वेळेला मार्केटमध्ये मागच्या 3 वर्षात एवढी मोठी तेजी आली आहे, म्हणजे आपण आता एक्झॅक्टली मिडलला आहे. 100 रुपयाची वस्तू 500 रुपये होणार असेल तर आता ती 300 झालेली आहे. त्यामुळं 100 रुपयाला जी मजा होती ती आता 300 रुपयाला नाही आहे, पण अपसाईड पण आहे. त्यामुळं आपल्याला रिस्क पण मॅनेज करायची आहे. म्हणजे उद्या जर मार्केटमध्ये काही क्रॅश आला तर त्याचंही प्लॅनिंग आपल्याला करायचं आहे आणि ऑन द अदर साईड जे आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे ती एनकॅश करायची. त्यामुळे हे करण्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग आहे, एखादा शेअर समजा 100 रुपयाला असेल तर काही क्वांटिटी 100ला बाय करायची, अमाऊंट सेम ठेवायची आपल्याला. समजा 100 रुपयाला आपण 10,000 रुपयाचे शेअर घेतले, तो शेअर 75ला आला तर आपण आणखी 10,000 रुपये टाकू शकतो. 50 रुपयाला आला तर आणखी 10,000 रुपये. क्वांटिटी सेम नाही ठेवायची, अमाऊंट सेम ठेवायची. त्याच्यामुळे काय होतं, खालच्या लेवलला आपल्याला तेवढ्याच पैशात जास्त क्वांटिटी मिळते, ॲव्हरेज प्राइस आपली खाली येते. त्यामुळे तर 100, 75, 50 आणि 25 असं 4 टप्प्यात बाय करायचं. हे शेअर शक्यतो म्हणजे 100 रुपयाचं 75लाही येणार नाही, 50ला येण्याची तर फार कमी शक्यता आहे, 25ला तर ऑलमोस्ट 0 प्रोबॅबिलिटी. पण आपलं रिस्क मॅनेजमेंटचा तो एक भाग आहे, तो करावा लागतो. त्यामुळे तयारी आपल्याला खालच्या लेवलला करायची, ठेवायची. पहिला स्टॉक आहे JK लक्ष्मी सिमेंट. JK लक्ष्मी सिमेंटचं ब्रेकआउट झाला होता 535ला 2021-22 मध्ये. त्याच्यानंतर त्यांनी 500 आणि 550 आणि 800 रुपयाच्या जवळ त्यांनी कन्सॉलिडेशन केलं, जवळपास 2.5-3 वर्ष. आणि हा एक रेजिस्टन्स होता 810 रुपयाचा, खूप क्रिटिकल रेजिस्टन्स होता. इथं एकदा फेल झाला तो, त्याच्यानंतर 2दा, 3दा, 4, 5, 6, 7 महिने त्यांनी 800ची लेवल त्याला क्रॉस करता आली नाही. फायनली त्यांनी क्रॉस केली नोव्हेंबर 23 मध्ये आणि आता त्या ब्रेकआउटचा रिटेस्ट झालाय. 812 रुपये, 813 रुपये करंट प्राइस आहे. स्टॉकचं नाव आहे JK लक्ष्मी सिमेंट. दुसरा स्टॉक आहे मैथन अलॉयज. मैथन अलॉयज मध्ये ब्रेकआउट झाला 1000च्या आसपास. तो महिना होता जुलै 2021. त्याच्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्समध्ये करेक्शन झालं, पण स्मॉल कॅप इंडेक्समध्ये जेवढं करेक्शन झालं ब्रेकआउट पासून तेवढं याच्यामध्ये कम्पॅरेटिव्हली कमी झालं इतर स्टॉक्सच्या तुलनेत. इथं एक यांनी रेक्टँगल फॉर्म केला आहे 800 ते 1200 रुपयाच्या रेंजमध्ये. त्यामुळे इथं सपोर्ट आपल्याला माहिती आहे, व्हॅल्युएशन आपल्या फेवरमध्ये, कंपनी फंडामेंटली चांगली आहे. सगळे स्टॉक्स फंडामेंटली चांगले आहेत. त्याच्यामुळं हा पण एक आता परत ब्रेकआउट रिटेस्ट तिथं आहे, तो कन्सॉलिडेट करतोय. आणि याच्यामध्येही 1000 रुपये, 750, 500 आणि 250 असे आपण 4 स्टेपमध्ये बाईंग करू शकतो. तिसरा आपला स्टॉक आहे PM इंडस्ट्रीज. याच्यामध्ये जर बघितलं तर हा ब्रेकआउट आहे 750 रुपयाचा.
तर 750 रुपयापासून आता हा बराच वाढलाय, 1012 झालाय. पण 1000, 750, 500 आणि 250 अशा स्टेपमध्ये जर आपण याच्यामध्ये केलं तर 1000 रुपयाचा स्टॉक अगदी काही नाही, वर्स्ट केस मागच्या रेजिस्टन्सच्या 20% जरी वर गेला तरी 1500, 1550 याच्यामध्ये मिळू शकतं. म्हणजे आपल्याला हे सेल करायचे नाहीच आहेत काही जरी झालं तरी. पण शेवटी टेक्निकली जर आपण बघितलं तर आपल्याला चांगल्या लेवलला ॲक्युमुलेट करण्याचे चान्स आहेत. हा एक मायनर ब्रेकआउट होता, त्याचा आता रिटेस्ट झालेला आहे. चौथा स्टॉक आहे MM फोर्जिंग्स लिमिटेड. या प्रत्येक स्टॉकमध्ये फंडामेंटल पण काही ना काही स्टोरी आहे, जसं JK लक्ष्मी सिमेंट इन्फ्रा रिलेटेड आहे, मैथन अलॉय स्टील रिलेटेड आहे, PM इंडस्ट्रीज ऑटो रिलेटेड आहे. तसंच MM फोर्जिंग्स पण ऑटोमोबाईल रिलेटेड आहे. काही प्रमाणात रेल्वे वगैरे हे पण थीम्सचा फोर्जिंग कंपन्यांना फायदा होतोय. आता हा एक ब्रेकआउट होता, साधारण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 750 रुपयाची ब्रेकआउट लेवल आहे आणि 750च्या ब्रेकआउट नंतर 750 ते 1000 रुपयामध्ये किती महिने कन्सॉलिडेशन केलंय बघा, जवळपास 2.5 वर्ष. तर याच्यामध्येही आपल्याला 4 स्टेपमध्ये टप्प्याटप्प्याने बाईंग करता येईल. पाचवा स्टॉक आहे मँगलोर केमिकल्स. क्लिअर कट ब्रेकआउट, त्याच्यानंतर ब्रेकआउट फेल, पुन्हा एकदा ब्रेकआउट आणि आता ब्रेकआउट रिटेस्ट. तर इथं मल्टिपल सपोर्ट्स आहेत. 72 रुपयाला आहे, 62 रुपयाला आहे, सध्या प्राइस चालू आहे 102 रुपये. तर रिस्क रिवॉर्ड ह्या स्टॉकमध्येही फेवरेबल आहे, व्हॅल्युएशन स्वस्त आहे. सटिया इंडस्ट्रीज पुढचा स्टॉक आहे. याच्यामध्येही जर बघितलं तर मल्टिपल सपोर्ट्स आहेत, साधारण 80 ते 100 रुपयाच्या रेंजमध्ये. त्यामुळे डाऊन साईड आपल्याला माहिती आहे की खूप जास्त डाऊन साईड असण्याचे चान्सेस कमी आहेत. मंथली चार्टवर कंटिन्युअसली हायर लो फॉर्मेशन चालू आहे. आता इथं एक लो ऑलरेडी आहे, त्यामुळे ह्याच्या खाली जाईल अशी शक्यता फार कमी आहे. व्हॅल्युएशन सपोर्टिव्ह आहेत आणि कंपनीने वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये डायव्हर्सिफाय केलंय. पुढचा स्टॉक आहे आपला 7वा, ल्युमॅक्स इंडस्ट्रीज. ल्युमॅक्स इंडस्ट्रीजमध्ये डबल बॉटम फॉर्मेशन झालं 840 रुपयाला. ब्रेकआउट लेवल होती 2580 रुपये 2018ची. ब्रेकआउट झाला, ब्रेकआउटची कॅन्डल बघा आणि त्यानंतर थोडंसं कन्सॉलिडेशन चालू आहे. आता ही जी कॅन्डल आहे नोव्हेंबरची, तर या नोव्हेंबरच्या कॅन्डलमध्येच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या कॅन्डल फॉर्म झाल्यात. या एस्पेशली फेब्रुवारी आणि मार्चच्या कॅन्डल जर बघितल्या तर हा जो सपोर्ट होता इथून तो सारखा बाउन्स होतोय. याचा अर्थ आता सपोर्टचं काम करतोय आणि परत जर याच्यामध्ये तेजी चालू झाली तर 2850 पहिलं क्रॉस करेल आणि त्यानंतर 3500-4000 पर्यंत स्टॉक जाऊ शकतो. व्हॅल्युएशन सपोर्टिव्ह आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पुढचा स्टॉक आहे SP ॲपरल्स. टेक्स्टाईल सेक्टरवर सरकारचा भर आहे, त्याचा यांना फायदा होईल. ब्रेकआउट झालाय 480ला, हा एक ब्रेकआउट आहे 530ला. तर त्या रेंजमध्ये आता तो कन्सॉलिडेट करतोय. मागच्या 6 महिन्यापासून एकदम नॅरो रेंजमध्ये 520 ते 650च्या रेंजमध्ये कन्सॉलिडेशन झालंय. त्यामुळे इथेही 4 स्टेपमध्ये सध्याची प्राइस 25% खाली आला, अजून सेम अमाऊंट, आणखी 25% खाली आला सेम अमाऊंट, आणखी 25% खाली आला सेम अमाऊंट. 9वा आपला स्टॉक आहे IFGL रिफ्रॅक्टरीज. याच्यामध्ये जर बघितलं तर एक हा मल्टिपल रेजिस्टन्स ब्रेकआउट होता, त्यानंतर त्याच्यामध्ये जी रॅली आली, आपण हा 400-500च्या रेंजमध्ये कव्हर केला होता ऑलरेडी. तो 950 पर्यंत जाऊन आलाय. पण आता हा ब्रेकआउट रिटेस्ट आहे. मध्ये काहीतरी न्यूज पण आली होती, त्याचा इम्पॅक्ट स्टॉकवर बघायला मिळाला. पण टेक्निकली जर बघितलं तर हा याच्यामध्ये फार काही विशेष नाहीये, हा फक्त ब्रेकआउट रिटेस्ट आहे. आणि ब्रेकआउट रिटेस्ट झाला आणि परत जर तेजी रिझ्यूम झाली तर हा प्रिव्हियस हाय क्रॉस करून बराच वर जाऊ शकतो. पण बाय करताना 4 स्टेपमध्ये आपल्याला बाय करायचं आहे. शेवटचा स्टॉक आहे अँटनी वेस्ट सेल मॅनेजमेंट. कचरा व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. याच्यामध्ये 460 रुपयाचा ब्रेकआउट होता. इथं मल्टिपल सपोर्ट्स आहेत 240 रुपयाला. कोविडच्या क्रॅशमध्ये पण किंवा त्यानंतरच्या क्रॅशमध्येही हा 240 रुपयाच्या खाली काही गेला नाही. आणि हा ब्रेकआउट झाला 460ला नोव्हेंबर 23मध्ये. आता त्याचा रिटेस्ट झालाय आणि कुठेतरी डेली चार्टवर आपल्याला दिसतंय की हा स्टॉक सपोर्ट घेतोय. तर असे हे 10 शेअर्स, जर तुम्हाला बोनस मिळाला असेल किंवा काही एक रकमी अमाऊंट येणार असेल किंवा या स्मॉल आणि मिड कॅप मधल्या पडझडीचा काही फायदा घ्यायचा असेल तर या 10 स्टॉक्समध्ये
इक्वल वेटेड पोर्टफोलिओ 4 स्टेपमध्ये डिवाइड करून टाकला तर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो पुढच्या 4 ते 5 वर्षात.